नेहमीप्रमाणे आजही आताही मी एका नवीन वास्तवाचा उलगडा करतोय। ते वास्तव काय आहे? तर ईव्हीएम तो बहाना है, असलियत छुपाना है। आता ती असलियत काय आहे? ईव्हीएम तो बहाना आहे, असलियत तो छुपाना आहे। मग ती असलियत काय आहे? ते वास्तव काय? ते सत्य काय? ते तुमच्यासमोर मी त्याचा खुलासा करणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या। आणि ही असलियत कोणी लपवून ठेवली आहे? ती म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी। त्याचा मी खुलासा तुमच्याकडे करतोय। मित्रांनो परत एकदा तुम्हाला मी विनंती करतोय की हा जो माझा व्हिडिओ मी केला आहे किंवा याच्या अगोदरचे व्हिडिओ केले ते बघितल्यानंतर तुम्ही काय करा, लाईक करा किंवा डिसलाईक करा। आवडला नाही तर डिसलाईक करा। आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या आणि माझे व्हिडिओ शेअर करा। आणि काय करायचं तर बेल दाबायची, बेल आयकॉन दाबायचा आणि सबस्क्राईब करायचं। म्हणजे काय होईल? माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत परत पोहोचतील, नवीन पोहोचतील, माझे विचार पोहोचतील, नवीन वास्तव तुम्हाला कळेल। तर बघा जमलं तर करता येते का? काही तुम्हाला काय त्रास नाही आहे। बघता बघता तो व्हिडिओ बघता बघता एक लाईकचं बटन दाबायचं। नुसतं बघून पुढे जाऊ नका। असो तुमची मर्जी। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी। नेहमीप्रमाणे आजही आताही मी एका नवीन वास्तवाचा उलगडा करतोय। ते वास्तव काय आहे? तर ईव्हीएम तो बहाना है, असलियत छुपाना है। आता ती असलियत काय आहे? ईव्हीएम तो बहाना आहे, असलियत तो छुपाना आहे। मग ती असलियत काय आहे? ते वास्तव काय? ते सत्य काय? ते तुमच्यासमोर मी त्याचा खुलासा करणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या। आणि ही असलियत कोणी लपवून ठेवली आहे? ती म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी। त्याचा मी खुलासा तुमच्याकडे करतोय। मित्रांनो परत एकदा तुम्हाला मी विनंती करतोय की हा जो माझा व्हिडिओ मी केला आहे किंवा याच्या अगोदरचे व्हिडिओ केले ते बघितल्यानंतर तुम्ही काय करा, लाईक करा किंवा डिसलाईक करा। आवडला नाही तर डिसलाईक करा। आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या आणि माझे व्हिडिओ शेअर करा। आणि काय करायचं तर बेल दाबायची, बेल आयकॉन दाबायचा आणि सबस्क्राईब करायचं। म्हणजे काय होईल? माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत परत पोहोचतील, नवीन पोहोचतील, माझे विचार पोहोचतील, नवीन वास्तव तुम्हाला कळेल। तर बघा जमलं तर करता येते का? काही तुम्हाला काय त्रास नाही आहे। बघता बघता तो व्हिडिओ बघता बघता एक लाईकचं बटन दाबायचं। नुसतं बघून पुढे जाऊ नका। असो तुमची मर्जी। वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर। मित्रांनो अनेक खुलासे मी तुमच्यासमोर केलेले आहेत, अनेक वास्तव तुमच्यासमोर ठेवलेले आहे। आज एक नवीन वास्तवाचा मी उलगडा करतोय। ते नवीन वास्तव काय आहे? तर ईव्हीएम एक बहाना है, असलियत तो छुपाना है। म्हणजे हे मी शीर्षक दिलं ह्या व्हिडिओला। असलियत। आता ती असलियत काय आहे? ते वास्तव काय? ते सत्य काय आहे? काय त्यांना नक्की लपवायचं आहे? दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत। नक्की काय आहे ते आपण समजून घेणार आहोत। पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। ती गोष्ट आधी तुमच्यासमोर ठेवतो। ते म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये जो रिझल्ट लागला, निकाल लागला, महायुतीला त्यावेळी बहुमताने जनतेने निवडून दिलं, बहुमत दिलं, बहुमान दिला। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मॅन्डेटला, जनतेच्या आदेशाला नाकारलं, लाथाडलं, पाठीत खंजीर खुपसला आणि ते मुख्यमंत्री बनले। महाविकास आघाडी त्यांनी बनवली आणि काय विकास झाले तुम्हाला माहिती आहे। मित्रांनो जगाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे। एक नंबरचे मुख्यमंत्री। आणि एक नंबरचे मुख्यमंत्री कोणी बनवलं? तर प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया। मीडियाचं ते कामच आहे ना, कारण त्यांना चाटुगिरी करायची आहे, त्यांना हुजरीगिरी करायची, आपला TRP वाढवायचं आहे। बाकी त्याला उद्धव ठाकरेशी, देवेंद्र फडणवीसशी, एकनाथ शिंदेशी कोणाशी काय लेणं देणं नाही। त्यांना आपल्या TRPशी मतलब आहे। जेवढे जास्तीत जास्त त्यांना हे मिळेल, जाहिराती मिळतील आणि आपण कसे खटाखट पैसे कमवू याच्याकडे ह्या सगळ्या वृत्तवाहिनी संस्था, प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया
फक्त त्यांचा तेवढाच उद्देश असतो. कोण राज्यात आहे, कोणाचं सरकार आहे, कोण पडलं, कोण जिंकलं याच्याशी त्यांना काही लेणं देणं नाही. कारण ही पत्रकारिता राहिलेली नाही आहे. हा चौथा स्तंभ कधीच ढासळून पडलेला आहे. जे मेनस्ट्रीम मीडिया आहे ती कधीच ढासळून पडलेलं आहे. म्हणून तर आम्हाला हे सगळं खटाटोप करायला लागतं आहे. म्हणून हे आम्ही यूट्यूब चॅनलवरती आमची अक्कल पाजळतोय. त्याच्या मागचं कारणच ते आहे. वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. हे मेनस्ट्रीम मीडियाचं काम आहे. वास्तव तुमच्यासमोर ठेवणं. समाजाला मला काय धोका आहे, काय त्याचं नुकसान आहे, काय त्या समाजाला, जनतेला काय कशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे, काय मिळालं नाही, काय नाही मिळालं याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. तर ही राहिली बाजूला. अजितदादा काय बोललेत, शरद पवार काय बोललेत, एकनाथ शिंदे काय बोललेत, उद्धव ठाकरे काय बोलले, लावालावी. असो मित्रांनो, तो विषय नाही आहे. तर असे ते एक नंबरचे मुख्यमंत्री. आणि त्या एक नंबरच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार करावा लागला 2.5 वर्षानंतर. त्यांचं ते सिंहासन डोललं आणि एकनाथ शिंदेनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि करेक्ट कार्यक्रम केला. मित्रांनो, त्या करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता हे जे काय चाललंय ते न्यायालयामध्ये आहे. म्हणजे शिवसेना कोणाची, असली शिवसेना कोणाची, मुख्य शिवसेना कोणाची, ही संघटना कोणाची, त्याचा हक्क कोणाकडे आहे, त्या संघटनेचं नाव कोणाकडे आहे, त्या संघटनेचं चिन्ह कोणाकडे आहे, ह्याच्यावरती आता न्यायालयीन लढाई चालू आहे. आता तत्पूर्वी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेकडे हे सर्व सुपूर्द केलेलं आहे. त्यांना त्याचा हक्कदार बनवलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या. आणि तसंच त्यानंतर 1 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर, 1 वर्षानंतर अजितदादा पवारांनी सुद्धा तेच केलं. काय केलं? सगळी संघटना, तो पक्ष, ते नाव, चिन्ह घेऊन ते निघून गेले आणि बघत बसलेत कोण? शरदचंद्रजी पवार. अगदी तेल लावलेले पहिलवान. त्यांच्या तावडीतून तेल लावलेले दुसरे पहिलवान बाहेर पडलेत, ते म्हणजे अजितदादा पवार. हे त्यांना कळलंच नाही. शेवटी जैसा करो वैसा भरो. आपल्या कर्माची फळं भोगतात, कारण त्यांनी तेच केलं. ह्याला फोड त्याला फोड. अगदी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाला सुद्धा फोडलं, पवार कुटुंबाला. तुम्ही बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं. अजितदादा पवार यांच्या विरोधात पूर्ण कुटुंबाला त्यांनी एका बाजूला घेऊन गेले. दोन्ही इतरांची कुटुंब फोडलीत, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्यांच्या संघटना फोडल्या, त्यांचे पक्ष फोडलेत. ही गोष्ट दूरवरची आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी आपल्या कुटुंबाला सुद्धा फोडलं, पवार कुटुंबाला. अशी व्यक्ती. असो मित्रांनो, तर हे अजितदादा पवार सोडून गेलेत. आणि मग ती राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणाची, ते पक्ष कोणाचा, ते चिन्ह कोणाचं, ते नाव कोणाचं, याच्यावरती सुद्धा आता अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार यांचं न्यायालयीन लढाई चालू आहे. न्यायालयामध्ये हा विषय आहे. न्यायालय मित्रांनो लक्षात आलं का? मग एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि अजितदादा पवार हे आता कसे आहेत? न्यायालयीन लढाया करतायत एकमेकांच्या विरोधात. त्याचा निकाल लागेल त्यावेळी लागेल. कोणाच्या बाजूला लागेल, काय लागेल, तो येणारा काळ आपल्याला सांगेल. पण ते कसं आहे? न्यायालयीन आहे. कायद्याने, हक्काने, नियमाने दोघंही कोर्टात जाऊ शकतात आपला न्याय मिळवण्यासाठी. त्याप्रमाणे ते दोघं गेलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, ही त्यावेळीची घटनाक्रम आहे. तो त्यावेळीचा घटनाक्रम आहे. पण आता जो काय घटनाक्रम घडतोय, ईव्हीएम चाललाय. शरद पवारांनी सुरुवातीला काय म्हणाले होते? अजून मी ते समजून घेतोय ईव्हीएमचं. मी त्याच्यावरती आरोप लावलेला नाहीये. हे सगळं नाटक होतं. हा सगळा जो खेळखंडोबा लावला ना ईव्हीएमचा, हा शरद पवारांनी केलेला खेळखंडोबा आहे. हे त्यांच्यासारखं मरकट लीला आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त मरकट लीला केलेली आहे. ना ही व्यक्ती जाणता राजा होती, ना ही व्यक्ती चाणक्य होती. त्यांच्या सगळे मरकट लीला चालू आहेत. आणि ह्या मरकट लीला कुठल्या नीतीवरती चालू आहेत? ती म्हणजे शकुनी नीती. मित्रांनो लक्षात घ्या. ते म्हणतात मी गुगली टाकली, मी फास्टबॉल टाकला, मी अंडरआर्म टाकला, मी अमुक केलं, तमुक केलं. हे सगळे त्यांच्या मरकट लीला आहेत. कळलं का? ह्याला रणनीती म्हणत नाही. ह्याला रणनीती म्हणत नाही.
ह्याला काय म्हणतात, षडयंत्र म्हणतात. त्यांनी आजपर्यंत फक्त षडयंत्र रचली. षडयंत्र हा शब्द वापरला, रणनीती नव्हे. त्यांनी आजपर्यंत एकही रणनीती आखली नाही, हे सगळे षडयंत्र होते. जसं शकुनी मामाने फक्त षडयंत्र रचले, तसेच शरद पवारांनी आजपर्यंत आपल्या राजकीय आयुष्यामध्ये फक्त षडयंत्र रचले. मग ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी सुद्धा, त्याने पुलोत्स्थापन केलं त्यावेळी सुद्धा, इतर संघटनाला एकत्र केलं त्यावेळी सुद्धा, आता महाविकास आघाडी स्थापन केली त्यावेळी सुद्धा त्यांनी फक्त षडयंत्र रचली. ह्याच्या पलीकडे त्यांनी कुठलीही रणनीती आखलेली नाही आहे, असे शरदचंद्रजी पवार. आता त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झाली आहे. आता तुम्ही तो भेद खोलतोय, ते हे का मर्कटलीला करतायत. आता ही धास्ती काय आहेत, तर त्यांच्यासोबत असलेले जे 10 आमदार आहेत ना, त्यांनी जर त्यांना सोडून द्यायचा प्रयत्न केला किंवा ठरवलं, निर्णय घेतला, तर त्यांना रोखू शकणार नाहीत, ना कायद्याने, नियमाने, ना हक्काने. कारण जर 2/3 म्हणजे जर त्या 10 मधले 7 जण जर त्यांना सोडून गेलेत आणि ते राष्ट्रवादीमध्ये विलीन झालेत, यापूर्वी काय झालं होतं, संघटनाच घेऊन गेलेले. यापूर्वी काय घडलं आहे, ते पुऱ्या संघटनाच घेऊन गेलेले आहेत. पण आता काय होणार आहे, ते आमदार त्यांनी तिकडे बाहेर पडले तिथून आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जर विलीन झालेत, तर त्यांची आमदारकी शिल्लक राहील, शाबूत राहील. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्याला कुठल्याही न्यायालयात किंवा कुठल्याही निवडणूक आयोगामध्ये त्यांना जाब मागता येणार नाही शरदचंद्रजी पवारांना. हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. कारण त्यांना माहिती आहे ना, त्यांनी आजपर्यंत हेच सगळे षडयंत्र रचलेली आहेत. आणि हे सर्व घडल्यानंतर ते BJPचा कुठलाही प्रश्न येणार नाही, BJPवरती आक्षेप नोंदवता येणार नाही. पण जातील कुठे ते, शरदचंद्रजी पवार ह्या राष्ट्रवादीमधून ते जातील राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे अजितदादा पवार यांच्यासोबत जातील. आणि त्या 6-7 आमदार यांनी जर अजितदादा पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि ते तिकडे विलीन झालेत, काही करू शकत नाही. तशीच गोष्ट उभाटाची सुद्धा आहे. तेथील 2/3 जर आमदार फुटलेत आणि बाहेर पडलेत 14-15, आणि जर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सोबत जायचं ठरवलं, ते काय म्हणतील, आम्ही स्वगृही परतलो. काय म्हणतील, स्वगृही. असं ते राष्ट्रवादीचे सुद्धा म्हणतील, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीचे सुद्धा म्हणतील आणि शिवा उभाटाचे सुद्धा म्हणतील, आम्ही आमच्या स्वगृही परतलो, असं ते म्हणतील. जनतेला सांगतील इथे काय राहिलेलंच नाही आहे आणि शरदचंद्रजी पवार आणि आमचा विश्वासघात केलेला आहे, आम्हाला असं फसवलं, असं आम्हाला मूर्ख बनवलं, आम्हाला असं खोटं नोटं सांगितलं, असं सांगायला ते आमदार मागे पुढे बघणार नाही. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले शिवबंधन बांधलेले जे आमदार आहेत, ते शिवबंधन कधी तोडून बाहेर पडतील आणि उद्धव ठाकरेंना त्यांची कधी आतली बाहेरची काढतील आणि एकनाथ शिंदेच्या सोबत जाऊन बसतील, सांगता येत नाही. ह्याचीच धास्ती आहे कोणाला, शरदचंद्रजी पवार यांना. मग त्यांना कसं रोखायचं, जबरदस्तीने पाय धरू शकत नाही, हात धरू शकत नाहीत, मान धरू शकत नाही, काही करू शकत नाही. मग कसं रोखायचं, मग तुम्ही काय करा, EVM वरती बोट ठेवून राजीनामे द्या, असा आदेश त्यांना दिला, राजीनामे द्या. आता आदेश दिल्यानंतर जर त्यांनी आदेश मानला शरदचंद्रजी पवार यांचा, तर काय होईल, ते आपल्या आमदारकीशी हात धुवून बसतील. कळलं का मित्रांनो, ते आमदारकीशी हात धुवून बसतील, घालून बसतील. परत निवडून येतील नाही येतील कोणाला माहिती, परमेश्वराला माहिती कोण येतील. आता आहे 5 वर्षाचा काळ, त्याच्यामध्ये आपलं राजकीय भवितव्य घडवण्याची त्यांच्याकडे संधी आहे. मग हे आमदार सोडतील का आमदारकी, राजीनामा देतील का. आणि जर त्यांनी ऐकलंच, शरदचंद्रजी पवार त्या नेत्याला मानलं आणि आपल्या साहेबांच्या शब्दांच्या विरोधात नाही आहे असं त्यांनी ठरवलं, तो अमोल कोल्हे तो आहे, कोल्हाच आहे, तो लांडगाच आहे, शिवसेनेमधून तिथे गेलेला आहे. आता तो काय करेल काय सांगता येत नाही. अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेला, परत त्यांनी पलटी मारली. असे कोल्हे लांडगे जे आहेत
ते उद्या काय करशील माहिती नाही, पण आपण धरू असा जरा कोल्हा उभा राहिला, नाही मी साहेबांसाठी राजीनामा देतो, आणि त्या कोल्ह्यासोबत बाकीच्यांनी सुद्धा राजीनामे दिले, 10च्या 10 जणांनी कर्माने मेलेत. मित्रांनो लक्षात घ्या, कारण निवडणुका यायला 5 वर्ष बाकी आहेत. कारण आता फेर निवडणुका होणार नाहीत. मी जसं म्हणालोय मागच्या व्हिडिओमध्ये, जर एक देश एक चुनाव होणार असेल, एक नेशन एक इलेक्शन होणार असेल, तरच 2-2.5 वर्षानंतर ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण मित्रांनो 2-2.5 वर्षानंतर जरी निवडणुका आल्या ह्या कारणासाठी, तरी सुद्धा लोक विसरलेली असणार. कोण आमदार होता, कोण तो. आज ऐकलेला माणूस आता विसरतो उद्या काय दुसऱ्या दिवशी. तर ह्या 2.5 वर्षामध्ये थोडीच लक्षात राहणार आहे त्यांच्या, कोण आमदार होता आणि कोण खासदार होता, ते विसरलेले असणार. मग असा त्यांचं स्वतःचं भविष्य ते वाट लावून घेतील का? आणि जर घेतली तर विषय संपला. तेच आहे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या आमदारांची परिस्थिती आणि खासदारांची परिस्थिती. ते कधीही सोडून एकनाथ शिंदेंच्या सोबत जाऊ शकतात. मग रोखण्याचा त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे राजीनामे द्या, राजीनामे द्या आणि आपण जनतेला सामोरं जाऊया. जनता काही करू शकत नाही. कायद्याने नियमाने आता कोणीही काहीही करू शकत नाही. फेर निवडणुका होणार नाही, किती आदळआपट केलं तरी, किती काही केलं तरी. आणि जनतेला माहिती आहे, कारण बॅलेट पेपर ज्यावेळी होते त्यावेळी सुद्धा असेच खेळ चालू होते. ते बॅलेट बॉक्स चोरीला जाणं, त्याच्यात खोटी मतपत्रिका टाकणं वगैरे वगैरे सगळे प्रकार बघितले आहेत. आताच्या पिढीला माहिती नाहीत, पण आमच्या पिढीने बघितले आहेत. मी स्वतः माझ्या नजरेने बघितलेले आहेत. ते बॅलेट बॉक्स कसे पळवले जातात, चोरी केल्या जातात, त्याच्यात कसे काय जबरदस्तीने त्या मतपत्रिका टाकल्या जातात, हे आम्ही स्वतःच्या नजरेने बघितलेले आहे. त्या बूथवर मी काम केलेलं आहे, एक शिवसैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून. मित्रांनो त्यावेळी सुद्धा बाळासाहेबांनी आक्षेप नोंदवला होता इंदिरा गांधीवरती, की हे बाई का नाही, हे शाही का प्रताप आहे. हे त्यावेळी गाय आणि वासरू हे चिन्ह होतं. हे बाई का नाही, हे विजय बाई का नाही, हे गाय का नाही, हे शाही का विजय है, असा आरोप बाळासाहेबांनी सुद्धा लावला होता. आणि त्यांचे पुत्र आता म्हणतात. मग ते बाळासाहेब बरोबर होतेत की आता ह्यांचे पुत्र बरोबर आहे, काय सांगावं, कोण खरं आणि कोण खोटं. मग बाळासाहेबांनी त्या ह्याच्यावरती बॅलेट बॉक्स आणि बॅलेट पेपरवरती आक्षेप नोंदवला होता इंदिरा गांधींच्या विरोधात. मग एकतर बाळासाहेब बरोबर चुकीचे होते असं म्हणावं लागेल, जर EVM वरून बॅलेट पेपर बॅलेट बॉक्सवर गेलं तर, किंवा उद्धव ठाकरे चुकीचे आहेत. नक्की कोण, पुत्र की बाप पिता, तुम्ही ठरवा. आता निर्णय तुमच्या हातात आहे. मित्रांनो तिसरी जरी प्रणाली आली ना, बॅलेट बॉक्स ठेवा बाजूला, बॅलेट पेपर बाजूला ठेवा, EVM बाजूला ठेवा, तिसरी जरी प्रणाली आली तरी सुद्धा त्याच्यावरती बोट ठेवणारे असे आहेत महाभाग, ते उपस्थित येणार. हेच जे महाभाग आता बोट ठेवतात ते सुद्धा त्यावेळी सुद्धा बोट ठेवतील. तर ही प्रणाली सुद्धा काय झोलझाल आहे, याच्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे, ही सुद्धा हाईक झाली, याच्यात सुद्धा अमुक झालं तमुक झालं. काय मित्रांनो शेवटी कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये लोकसभेमध्ये जिंकून आलेले विधानसभेमध्ये हायतोबा मजवत आहेत. लोकसभेमध्ये जिंकून आलेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छाती पिटत आहेत. झारखंडमध्ये जो विजय मिळाला आहे तिथे चिडीचूप आहे. हरियाणामध्ये आपला तेलंगणामध्ये जे काँग्रेस जिंकून आले तिथे चिडीचूप आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस निवडून आली तिथे चिडीचूप आहे. फक्त कुठे महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये भाजप जिंकला ना, म्हणजे तिथे हॅक झाली. हे विचार करा मित्रांनो. काश्मीरमध्ये सुद्धा जम्मूमध्ये हॅक झाली. बघा काश्मीर खोऱ्यामध्ये नाही हॅक झाली, पण जम्मूमध्ये हॅक झाली. एकाच प्रदेशात एकाच राज्यात काश्मीर खोरं आणि जम्मूमध्ये भाजपने हॅक केलं. अरे काय भाजपला पण अक्कल नाही. मग एवढे जर तुम्ही हॅक करत होता तर काश्मीर सुद्धा हॅक करायचं होतं ना, राज्य स्थापन झालं असतं. तिथे कशाला तो अब्दुल्ला आला असता, काय गरज होती ना. काय भाजपच्या नेते मंडळीला कळत नाही. अर्ध्या ठिकाणी हॅक केलं, अर्ध्या ठिकाणी पॅक केलं, काय म्हणायचं आता.
गंमत आहे की नाही मित्रांनो? हीच ती गंमत आहे. लोकांची दिशाभूल केली जाते आणि लोक आता सतर्क झाली आहेत, सुज्ञान झाले आहेत. आमच्यासारखे यूट्यूबर, आमच्यासारखे पत्रकार, आता ह्यांचं सगळं जे हे आहे ना कुभांड, हे फोडलं जाते. आम्ही समोर ठेवतोय, वास्तव समोर मांडतोय. म्हणून काय आहे, ईव्हीएम तो बहाना है, सच्चाई को छुपाना है. सच्चाई काय आहे तर पुढे ते जे त्यांना सोडून जाणार आहेत आमदार, त्यांना कसं काय तोंडघशी पाडायचं, त्यांना कसं काय रोखायचं, तर हा एकमेव उपाय त्यांच्याकडे आहे. अन्यथा 2-3 महिन्यात किंवा आणखीन 10-15 दिवसात हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर, नागपूरला जायच्या अगोदर काही खेळखंड होऊ शकतो. त्या अगोदर यांची जर राजीनामे दिलेत, ना रहेगी बास ना रहेगी बासुरी. मित्रांनो लक्षात घ्या. मग ते जाऊ शकत नाही, कुठेच जाऊ शकत नाही. 5 वर्ष वाट बघा, किंवा जर त्या निवडणूक 2.5 वर्षानंतर आले तर वाट बघा. मग ते निवडून येतील की नाही येतील काय कोणाला माहिती. जनता त्यांना स्वीकारेल की लात मारेल ते त्यावेळी कळेल. तोपर्यंत त्यांचं आमदारकी संपली. जे काय त्यांनी खर्च केले असेल खिशातली त्याची माती झालेली असेल. मित्रांनो लक्षात घ्या. इथे कोणाचा माती करतायत? ना अजितदादा पवारांची माती होणार आहे, ना एकनाथ शिंदेची माती होणार आहे, ना भारतीय जनता पार्टीची माती होणार आहे. माती कोणाची होणार आहे? झाली तर, राजीनामे दिले तर या आमदारांची आणि या खासदारांची. मित्रांनो लक्षात घ्या. आमदारांची आणि खासदारांची त्यांचं भवितव्य अंधारात जाईल. भविष्य संपलेलं असेल, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. मित्रांनो लक्षात आलं असेल. आता हे कोणाच्या मुळावर उठलेत तर त्या आमदारांच्या खासदारांच्या मुळावर उठलेले. कोण? हे शरदचंद्रजी पवार आणि हेच त्यांचे ते चेले चपेटे. कोण? हुजरे. आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणजे कोण? उद्धव ठाकरे. हे आता शरद पवारांच्या विचारधारेवरती चाललं आहे. शरद पवारांना त्यांनी आपल्या खांद्यावर, डोक्यावरती आपल्यामध्येच सामावून घेतलंय. मेरे रोम रोम में बसने वाले शरद पवार, जगत के स्वामी हो अंतर्यामी, मैं तुमसे क्या मांगू. क्या मांगू? सगळ्या आमदाराकडून राजीनामे मागू. मित्रांनो लक्षात घ्या. काय म्हणतायत? जशी ती ह्याची ते हे आहे, प्रार्थना आहे मीराबाईचं. मेरे रोम रोम में बसने वाले श्याम, जगत के स्वामी तो अंतर्यामी, मैं तुमसे क्या मांगू. त्याच्यावरच मी म्हणतोय. त्यांच्या रोम रोमामध्ये कोण बसले? शरदचंद्रजी पवार. कारण त्यांचा सुद्धा जन्मतः तोच गुणधर्म आहे. काय करायचं? दुसऱ्याचं लुटून खायचं. आपल्या कुटुंबाची माती करायची, आणि ती माती केलेली आहे त्याने आपल्या कुटुंबाची, आपल्या भावंडांची. आणि त्यांनी सगळी प्रॉपर्टी काय केली? बळकावलेली आहे. जशी शरदचंद्रजी पवार यांनी हे सगळं बळकावून बसले, तसंच त्यांचे चेले चपेटे उद्धव ठाकरे त्यांनी सुद्धा तेच केलेलं आहे. शेवटी वृत्ती त्यांचीच आहे. म्हणून डुक्कर हा डुकराच्याच कळपात जाणार. डुक्कर हा डुकराच्याच कळपात जाणार. आता कोण डुक्कर आणि कोण डुकर, कुठलं कळप हे तुम्ही ओळखा, समजा. मित्रांनो लक्षात आलं का? आता तुम्हाला काय वाटते? मी जे विचार मांडले आहेत, मी जे विश्लेषण केलं आहे, राजकीय विश्लेषण केलं आहे, तुम्हाला काय वाटते? ईव्हीएम तो बहाना है, असलियत क्या छुपाना है, तर आमदारांची बट्ट्याबोळ करणं आहे, आमदारांची माती करणं आहे. मित्रांनो लक्षात आलं का? आमदारांना तोंडावर तोंडघशी पाडणार, खासदारांना तोंडघशी पाडायचे, त्यांचं भविष्य मातीमोल करायचे. दॅट्स ऑल. कारण कायद्याने नियमाने त्यांना शरदचंद्रजी पवार किंवा उद्धव ठाकरे रोखू शकणार नाही. जनाबे उद्धव ठाकरे आणि जनाबे शरद पवार त्यांना रोखू शकणार नाही. तसा तो कायदा नाही आहे, तसा तो नियम नाही आहे. 2/3 बाहेर पडलेत, आणि जर ते एका पक्षात विलीन झालेत, मग कुठल्याही पक्षात विलीन झाले, तर त्यांची आमदारकी शाबूत राहू शकते. यापूर्वी जर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी जर भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाले असते, तरी त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागली नसती.
लक्षात घ्या मित्रांनो. पण ही कायदेशीर लढाई का लढतायत ते? कारण ते संघटनाच घेऊन गेलेले आहेत, तो पक्षच घेऊन गेलेले आहेत, ते सर्व घेऊन गेलेले आहेत. म्हणून ही कायदेशीर लढाई लढली जाते. जर ते विलीन झाले असते आणखीन अन्य कुठल्या पक्षामध्ये, ते 40, 45, 50 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आणि अजितदादा पवार यांच्याबरोबर गेलेले, तर ह्या सगळ्या करामती करायची आवश्यकता नव्हती. आता हे करामती का कराव्या लागतात? ह्या का केस लढवाव्या लागतात? कारण पूर्ण संघटना घेऊन गेलेले आहेत आणि या संघटनेचा अधिकार कोणाकडे आहे? या अधिकारासाठी ही कोर्टामध्ये केस चालू आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे न्यायालयीन आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये काय रिझल्ट लागेल तो आता येणारा काळ आपल्याला सांगेल. कोणाच्या बाजून निकाल लागतोय आणि कोणाच्या विरोधात लागतोय. पण तुर्तास क्या छुपाना है? तर आमदार हे आता किती त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या खोटेपणाला, त्यांच्या खोट्या नरेटिव्हला बळी पडत आहेत, हे आता त्यांच्या सद्विवेक बुद्धीवरती आपण सोडू. कुठल्या जे आमदार राजीनामे देण्याच्या घोषणा करत आहेत, गोष्टी करत आहेत, गप्पा मारत आहेत, त्या आमदारांवरती त्यांच्या सद्विवेक बुद्धीवरती सोडून देऊया. मित्रांनो, आजचं उद्या लक्षात राहत नाही तर जनता 2.5 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर ह्या आमदारांना, या खासदारांना लक्षात ठेवेल का? सरळ साधी गोष्ट आहे. मी त्या आमदारांना, खासदारांना आगाह करतोय. क्या छुपाना है? असलियत क्या है? मैंने खोल के रखा हुआ है. हे जर त्या खासदारांपर्यंत जर माझे विचार तुम्ही पोचवलेत तर त्या आमदार खासदारांचं भलं होईल, अन्यथा त्यांच्या राजकीय भवितव्याची माती होईल. आता ते त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे चाहते आहेत, त्यांचे समर्थक आहेत त्या आमदार खासदारांचे, त्यांनी हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. का? तर त्यांच्याबद्दल एक थोडंसं सॉफ्ट कॉर्नर आहे. कारण त्यांनी मेहनत घेतली आहे, पैसा खर्च केला आहे आणि त्यांना पोचपावती या जनतेने दिलेली आहे, त्यांना जिंकून दिलेलं आहे. मग त्याचं त्यांनी काय करावं? चीज करावं आणि त्या जनतेसाठी कार्य करावं, त्यांच्यापर्यंत त्या योजना घेऊन जाव्या, त्यांच्या अडीअडचणी दूर कराव्या. हे आता त्या आमदार खासदारांचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. कारण ते सेवक आहेत. आणि मालक कोण आहे किंवा राजा कोण आहे? तर ह्या देशातील 150 कोटी जनसंख्या नागरिक. तर आता त्यांनी सेवकाप्रमाणे काम करावं आणि ह्या आपल्या नेत्यांचे आदेश मानायचे की नाही मानायचे हे त्यांनी निर्णय घ्यावे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.